छान करता रोहित पवार म्हणून चाललंय तुम्ही बघत असाल कदाचित काँग्रेसची जी कारकीर्द आहे त्या रोहित पवारांची त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय प्रधानमंत्री राहिला राजकीय विश्लेषण करता रोहित पवार रोहित पवारचं काँग्रेसची जवळ त्याची वाटली मला असं वाटतं की भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज ते हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIM ला तुम्ही नजरअंदाज करू नये। तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहित आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे। काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती गेली, पण MIM अछूत आहे। आता जोपर्यंत त्यांना हे करणार नाही की MIM चाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्या सोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊनच बसणार। शहरामध्ये आंदोलन असेल किंवा दरवाढी असेल, महागाईसाठी कुठं रस्त्यावर आली आहे माहिती सांगा ना। हा, हे पण खरी गोष्ट आहे की याच्या बाबतीत आज आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की पार्टीची धुरा कोणाच्या हातात। आता जसं मी माझ्या शहरामध्ये उद्या आपल्याला मोर्चा काढायचे आहे किंवा 4 तास अगोदर मी सांगितलं की आपल्याला 3 वाजता हे करायचं आहे करके खूप सारे लोक, कारण एक आमच्याकडे एक हे आहे प्रॉपर बॉडी, इथे बॉडी बनवण्याची हे आहे। आता सगळे कॉर्पोरेटर्स आहे, ज्या दिवशी आम्हाला आमची बॉडी तयार होईल त्याच्यानंतर मला असं वाटत नाही तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची वेळ येईल। एक सेकंड, या दोघांनी लढवली समजा ती पक्षात परत येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घेणार का? नाही, मी काय सांगितलं की हे सगळं नाही, हे जे लोक गेले होते हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं। जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले। आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे, ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे। आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला, मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी। पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहित आहे की काय आहे काय नाही आहे। बेटा जेव्हा आता सध्याला अनेक घरांमध्ये त्यांचं पूर्ण आर्थिक बजेट पूर्ण केलं, महागाई वाढलेली दिसते, शेतकरी अजूनही आत्महत्या करतात, कधी नोकरी झाली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात। अशा ठिकाणी सध्या MIM शहरामध्ये नाही, आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे, ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या। अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने म्हणजे कितपत योग्य आहे? कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे। काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारचा। आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही, सरकारने आमदारांना खासदारांना खूप काही करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी। पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे। आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महागाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना। तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं का?
जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे. आता तुमची ही बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही. आणि शहराध्यक्ष म्हणजे लोकल बॉडी अद्याप तुम्ही निवड केलेली नाही. आता कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. शहर अध्यक्ष राहिलाय, जिल्हाध्यक्ष राहिलाय, हे कधी करणार आहात? नाही, आता काय अध्यक्षासाठी फारुख शाब्दी येणार म्हणून थांबलेले आहेत असं काय वाटतंय का? असं काय आहे की बघा, काही शहरं असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात. आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहेत. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर औरंगाबाद. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे. म्हणून ते काहीही निर्णय, आता मलाही माहित आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचं आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचा पार्लमेंटचा सेशन, आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलानचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. एक सेकंड सर उन्होंने पूछे, मैं आपका भी लेता हूँ ना, लेकिन जिन्होंने नहीं पूछा. कहाँ पे किया है? प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक जी आहे प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. त्यांची काही कान उघडणी करणार आता नाही. बघा, आमचे गटनेता आहे साहेब पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे. आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब, आमच्या एरियातले जे खासदार आहेत ते श्रीकांत शिंदे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फंड मांगना क्या करके. मैं बोला फंड मेरे पास तो है नहीं, आपको फंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें. तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की जरूरत है तो बिल्कुल जाना चाहिए. लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतो त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही, बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो, सकाळी सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फोन आया, हेलो. मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक. मैं बोला कौन बोल रहे? मैं बोला आवाज तो पहचान ही दिख रही. बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ. तो एक राजनीतिक वेगळं आपला रिलेशन असतं, आणि एक जे आहे आपण एका संसद मध्ये बसतं ते नेते आहे. आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे मोठे. आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेलं का त्यांच्या सोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विजन नाही, ज्याने नाही विचार. येणाऱ्या काळामध्ये पदवीधर आणि शिक्षक निवडणूक विधान परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. MIM ही निवडणुका लढवणार आहे. आता ते त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहे
त्यांच्या सोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार करू. पेपर फुटलेला आहे, पेपर रद्द झालेला आहे औषध निर्देशकाचा. त्याच्यावर काय सांगाल? आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं? म्हणजे वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे? जो आहे नीट नीट पेपर फुटलेला आहे, तलाठीच्या सगळ्या पेपर फुटलेल्या आहेत. त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावं, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना. की जो जास्त पैसे देतील द्या त्यांना. विशेषतः मुस्लिम बहुल जे मतदार आहेत, सोलापूर जिल्ह्यातल्या मध्य विधानसभा मतदारसंघ जितकं लीड आहे, 1 लाखापेक्षा जास्त मतदारांची नावं करत आहे. विशेषतः मुस्लिम बहुल भागामध्ये होते. महाराष्ट्राचं आकलन काय तुमचं आणि कशा पद्धतीने नावं करत आहे? देखील जेव्हा हे SIR सुरू झालं होतं त्याच एक सेकंड त्याचा रिलेटेड आहे. त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे. मतदारांची संख्या कमी होते असा आकडा प्रारंभमध्ये येणार आहे की जवळपास प्रभाग क्रमांक 14 जो मुस्लिम बहुल वर्ग आहे, शहर मध्येचा एक टापू आहे मोठा मुस्लिम समाजाचा, त्या ठिकाणचे 15,000 लोकांचे यादीतून नाव वगळण्यात येणार असल्याचं खात्रीलायक त्यांची यादी दिसतंय. तर असंही सांगितलं जातंय की ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग करून बीजेपी किंवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नगरसेवकांनी घेतल्या, प्रत्येक BLO सोबत 1-2 BLA देऊन काम व्यवस्थित सुरळीत पार पाडलेलं आहे. परंतु प्रभाग 14 मध्ये किंवा शहर मध्येमध्ये मुस्लिम समाजासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन BLA न देता ती संख्या त्याच कारणाने कमी झाली असा आरोप लावला जातो. मी काय आहे की एक तर जेव्हा SIR सुरू झालं होतं आम्हाला आणि तुम्हालाही हे स्पष्ट माहित होतं की त्याचा उद्देश काय आहे. भाजपला माहित आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्या सोबत येणार नाही, त्यांना मतदान करणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये इतकं मोठं वोट बँक कोणत्या दुसऱ्या पक्षाशी जोडलेला असेल तर आपल्याला फटका बसू शकतं. म्हणून हे सगळं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून, कारण त्यांना डिलिमिटेशन असू द्या, हे सगळं करून त्यांना 2029 मध्ये पुन्हा यायचं आहे. आणि आता लोक खूप त्रस्त झालेले आहे. लोकांना माहित पडलेला आहे कि क्या क्या वादे किए गए थे और हकीकत में क्या क्या डिलीवर किया गया है. मग लोक 29 मध्ये आपल्याला पुन्हा संधी देणार नाही हे भीती त्यांना आहे आणि एक खरी परिस्थिती पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता येईल तर लीगल एक फॉर्मॅट तयार करून त्याच्यामध्ये सगळं इलिगॅलिटी ऍड करून आपण कसं नाव या समाजाचा वगळता येते हे सगळं प्रयत्न सुरू आहे. आता जे प्रारूप यादी आता निघणार आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल आणि आम्ही स्वतः आमचे सगळं कॉर्पोरेटर्सला सांगितलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांना की आता ते नवीन यादी जेव्हा येईल तर त्या यादीमध्ये आपण सगळ्यांना बसवून आपण व्हॉलंटियर्स तयार करून किती नाव वगळण्यात आलेले आहे. एका घरामध्ये 5 मतदान असतील, फक्त 3 लोकांचे नाव, तर 2 गेले कुठे, तो वो शरारत के तौर के ऊपर ये सब किया जा रहा है. एक सेकंड, जिसका नहीं हुआ है, एक सेकंड ज्यांचं नाही झालं. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्या नगरसेवकांनी सुद्धा 100% वोटिंग केलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी 2 उमेदवार होते, भाजप आणि राष्ट्रवादी. तर त्यामध्ये असं सरळ दिसून येतंय की कुठल्या ना कुठल्या पार्टीला त्यांनी मतदान केलेलंच असेल. चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या लोकांना सुद्धा आपल्या नगरसेवकांनी मतदान केलं. याच्यामध्ये सरतेशेवटी असं निष्कर्ष निघतोय की एका बाजूला निवडणूक लढते वेळेस आपण एक विचारधारा घेऊन जातो आणि जेव्हा अशा विधान परिषदेच्या वगैरे निवडणुका येतात त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीचा विचार केला जातो. मग मतदारांनी मतदान का करायचं? मी असं करत असेल तर माझ्या कॉर्पोरेटर्सला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सांगतो, महाराष्ट्राच्या MIMच्या कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत सांगतो, पार्टीचा धोरण बडा क्लिअर आहे की आम्ही भाजप सोबत जाऊ शकत नाही, जाणार नाही. कारण त्यांची विचारधारा आमची विचारधारा ते तर आम्हाला आतंकीच समजतात. तर अशा परिस्थितीमध्ये पार्टीच्या लाईन सोडून कोणी जात असेल तर तो 5 वर्षासाठी कॉर्पोरेटर असेल. पुढच्या येणाऱ्या टर्म मध्ये लोक त्यांना स्वतः आठवण करून देईल की बाबा मी तुला दिलं होतं, तुने असं केलेलं आहे. पार्टीची लाईन स्पष्ट आहे आणि हे सर्व महाराष्ट्राच्या कॉर्पोरेटर्सला मी स्पष्टपणे
वारंवार हे सांगत राहिलेले आहे की तुम आता निवडून आलेले आहे कि नहीं, मैं अब पार्टी से बड़ा हो गया, मैं अपने हिसाब से फैसला करूंगा करके, तो आप कर सकते हैं 5 साल के लिए। 5 साल के बाद है तो आपको एक पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उमा भागवत असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील, ते जेनजी सोबत कनेक्ट होण्यासाठी कोणते ना कोणते कार्यक्रम घेत आहेत। एमआयएम किंवा आपले ओबीसी तुम्ही महाराष्ट्रामध्ये असे जेनजी सोबत कनेक्ट होण्याचे काय कार्यक्रम घेणार आहात आणि तुम्ही घेत नाही? नाही MIM जे पक्ष वाढलं ना ते फक्त जेनझीमुळे वाढलं। हे सगळे युवक जे आहे ना, हमारे पास ये दीवानों की फौज है ये। इनको तो अभी एहसास हो रहा है मोदी जी को, अरे ये भी जिंदा है, इन लोगों को भी अपने को खरीद करना पड़ेगा। इनको तो अभी एहसास हो रहा है। राहुल गांधी जी अभी आके है तो ये बात कर रहे हैं। हमारी तो ताकत ही जो है, मैं अक्सर ये बात कहता हूं, ये जितने भी नौजवान लड़के हैं ये पूरे मजलिस के साथ जुड़े हैं। इनके अम्मी अब्बा अभी भी कहीं कांग्रेस के साथ होंगे, कहीं इसके साथ होंगे, कहीं उसके साथ होंगे, लेकिन नौजवान बच्चे बोल रहे हैं कि नहीं 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 नहीं, हमको MIM के साथ ही रहना है करके। तर आम्हाला अशी वेळ म्हणजे हमको मोदी जी का अचानक ख्याल आ गया कि रात में बैठ के तो अपने को बना देने का है इंस्टाग्राम के ऊपर रील, तसं करण्याची काही कारण नाही आहे। आमचा एक खूप चांगला कनेक्ट आहे यांच्यासोबत। एक अजून एक सेकंड, देखिए फिर से एक बार कह रहा हूं मैं, शक्कर के बारे में कोई नहीं पूछेगा। पूछेगा तो क्या पूछेगा? नहीं 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 नहीं, देखिए ना भाई, वंदे मातरम के ऊपर कितनी मर्तबा अब हमने ये बात करना चाहिए करके, कितनी मर्तबा भाई, हम मेन मुद्दों के बारे में हम कब बात करेंगे? कब हमसे ये सवाल किया जाएगा कि शोलापुर के स्कूल्स के बारे में हमने क्या करना चाहिए, हॉस्पिटल्स के बारे में, अच्छे रास्ते बनाने के बारे में हमने क्या करना चाहिए? देखिए साहब, देश के अंदर आप जब भी कोई किसी बड़े राज्य का चुनाव आता है तो भारतीय जनता पार्टी और RSS की एक स्ट्रैटेजी है, बड़ी सोची समझी साजिश होती है कि हम एक ऐसे मुद्दे को जिंदा करें कि जिसकी बुनियाद के ऊपर है तो हम वो इलेक्शन तक है तो इसको लेकर जाए करके। उसमें आपको याद होगा कर्नाटक के अंदर एक बच्ची ने हिजाब पहन के गई थी। वो 5 साल पहले पूरा यूपी का इलेक्शन जो है वो बच्ची के हिजाब के ऊपर चल रहा था। मानो म्हणजे तिने काय असं केलेला आहे करके अल्टिमेटली हाईकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तिला हे केलं होतं, परवानगी दिली होती उसमें। तो हमारे जो मुद्दे जो है, अब ये नया मुद्दा निकाल लिए। हमने क्या कहा है भाई, वंदे मातरम है, आप खड़े रहिए, हम भी खड़े रहेंगे आपके साथ, आप गाइए, हम आपका एहतराम करेंगे उसमें। लेकिन आप मेरे गले पे छुरा रख के कहेंगे कि नहीं आपको भी करना पड़ेगा, तो आप भूल ही जा रहे हैं कि ये देश जो है वो एक संविधान बाबा साहब अंबेडकर के हिसाब से चलेगा ना। क्या आप हर एक को है तो जोर जबरदस्ती, दादागिरी और गुंडागर्दी के हिसाब से आप चलाएंगे? क्या आपको यही मुद्दे के ऊपर आप रात में 8 बजे 9 बजे कोई टीवी चैनल खोल लीजिएगा तो बस उसके ऊपर बहस क्या होगी? यही मुद्दों के ऊपर बहस होगी उसमें। तो हमारा स्टैंड बड़ा क्लियर है। देखिए हमको किसी का ये नहीं है कि आप यही अगर गाएंगे, यही अगर इसके लिए आप खड़े रहेंगे तो आप मुझे सर्टिफिकेट देंगे की मैं देशभक्त हूं करके। पोस्ट टाकलेली आहे, त्या पोस्ट मध्ये हे लिहिलेलं आहे की कोणी माझी आलोचना करणार असेल की तुम्ही कुंभमेळ्यामध्ये 30,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे, तुम्ही याच्या बाबतीत विरोध करणार असेल तर हेच इम्तियाज जलील आहे, हेच असदुद्दीन अवैसी आहे, ज्यांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून हे मागणी केली होती की मुसलमानांना हजला जाण्यासाठी जे सरकार सबसिडी देतं, दरवर्षी सबसिडी देतं सरकार मुस्लिम समाजाचे लोकांना हजला जाण्यासाठी, तो आमचा धार्मिक हे आहे, कर्तव्य आहे। आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही जाणार, नाही आहे तर आमचा भाऊ मदत करतील, कोणीतरी मदत करतील। हे समाजाचा मुद्दा आहे। सरकारची जबाबदारी काय आहे? शाळा बांधण्याची, हॉस्पिटल बांधण्याची, चांगले रस्ते बांधण्याची, हे सब सरकारची जबाबदारी आहे ना। ते न करता तुम्ही विचार करा 30,000 कोटी मध्ये किती IITs IIMs तयार केलं असतं, पण शाळांचा दर्जा आपण कुठल्या लेवलवर घेऊन गेलो असतं, पण नाही। याच्या बाबतीत बोललो की आज देशामध्ये अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे
की जसं मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता, रात्री 2-2 वाजता मला फोन करायचे लोक, का रे तुला ते हॉस्पिटलचा आमच्या नेत्याचा विरोध करतो तू पाकिस्तानला का नाही जात, तिथे बांध ना, तुला हॉस्पिटल बांधायचे आहे. मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की 4 महिन्यानंतर माझ्या शहरातल्या जे सगळ्यात महाग एरिया आहे जालना रोड, कोणी ऐकायला तयार नाही होते. मी हायकोर्टामध्ये जाऊन जनहित याचिका फाईल केली. आता 400 बेडचे हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे. आता काम खत्म होने के लिए आया. 400 बेडचं हॉस्पिटल, त्याचा फायदा कुणाला मिळतो? भाई हे जे आहे ना, हे पत्रकार परिषद आहे. तो किसी ना किसी ने, मैं अगर उस वक्त अगर डर के अगर खामोश बैठता, रात में 2-2 बजे मुझे फोन करते थे, अरे तू आमच्या हा नेत्याचा विरोध करतो, तुला पाकिस्तानला जा, तू तिथे बांधायचं असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कोर्टामध्ये गेला, कोर्टाला पटवून दिलं की नाही, आम्हाला स्मारक नाही पाहिजे, आम्हाला हॉस्पिटल पाहिजे. आणि आता त्या हॉस्पिटलला तुम्ही द्या ना, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्या. मी सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आता द्या त्या हॉस्पिटलला नाव. काय चूक केली? मध्ये जे आहेत ना, उपमहापौरांनी जे आहे त्यांच्या दालनामध्ये परत एकदा जो आहे तो टिपू सुलतानांचा फोटो लावलेला आणि त्यांच्यावर टीकेची जोड उमटली. कसं पाहताय? आता काय आहे हे की आपल्याला काहीतरी पाहिजे ना. म्हणजे साखराच्या भावाचं आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना. कोणी विचारणार नाही. मेन स्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसपे काय भाववाढ सुरू आहे. कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हेच झालेला आहे. आता हे जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे काढून लावणार आहे. तुमची सरकार आहे भाजप सोबत. लोकसभेमध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ते ओरिजिनल संविधानाची कॉपी जे आहे ते लोकसभेची लायब्ररीमध्ये इतक्या चांगल्या काचेच्या फ्रेम मध्ये त्याला ठेवण्यात आली. आता त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे उपमहापौरच्या कॅबिन मध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून, राणी लक्ष्मीबाईची आहे त्याच्यामध्ये, टिपू सुलतानची फोटो आहे. मग तुम्ही का त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे? पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे, ते न करता अपन ने काय, टिपू सुल्तान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है. जेणेकरून जेव्हा जंतर मंतरचं आंदोलन झालं, ज्यांची मोठ्या प्रमाणात एकवटला, स्कूल ठिकाणी आता आंदोलन वगैरे सुरू होते बरं. मग असं करत असताना सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत, जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. असं असताना नेमकी एमआय करते काय, कोणत्या विरोधाच्या मुद्द्यात ते बोलते? नाही, हे बघा की आता जे नवीन जे इश्यू त्यांनी घेतलेले आहे जेनझीचा, मी लोकसभेमध्ये होते, माझं भाषण आहे, मी 2 दिवस अगोदरच माझं भाषण जे आहे लोकसभेतला ते मी माझ्या फेसबुकवर टाकलेलं आहे. नाही, मी काय सांगतो की हे जे मुद्दा आहे शाळांच्या बाबतीत, तुम्ही सांगा मला की ग्रामीण एरियातली शाळा जे आहे खूप चांगली आहे का? आपण किती मोठा गप्पा मारत आहे, कोट्यवधी रुपये याच्यावर खर्च करत आहे. 25,000 कोटी रुपये आता मला सांगण्यात आलेले आहे, ते 25,000 वरून ते 32,000 पर्यंत गेलेलं आहे कुंभमेळ्यासाठी. काल सुप्रीम कोर्टाचे एक रिटायर्ड जजनी सांगितलेले आहे की त्याचं 1% तुम्ही शिक्षणावर खर्च केले असते. तेच एक्झॅक्टली मुद्दा मी लोकसभेमध्ये मांडला होता, जेव्हा मला लिहून जिल्हा परिषदाने दिलं होतं की 306
अशी शाळा आहे फक्त एका चुनावी क्षेत्र, मी माझ्या लोकसभेचं जे क्षेत्र आहे त्याची माहिती मागितली होती. 306 अशी शाळा आहे की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे. टीनच्या शेडच्या खाली बसते मुलं. आपण 80 वर्ष झाले ना, हे लोकांना दिसत नाही आहे का की आज त्यांना अधिकार नाही आहे का? सगळ्या मंत्र्यांचे मोठे मोठे जे मंत्री नेते आहे त्यांच्या मुले जे आहे, कोणी लंडनला, कोणी कॅनडाला, कोणी US ला शिकणार, आणि ग्रामीण एरियातला आमचा जे मुलगा आहे, शेतकऱ्यांचा जे मुलगा आहे, कामगारांचा जे मुलगा आहे, त्यांना तुम्ही साधा एक स्कूल तयार करून दिलं नाही. तर हे जे मुद्दे आहे, स्वाभाविक आहे की महानगरपालिकेमध्ये आम्हीही आमच्या जे काही इश्यूज आम्ही याचा सोलापूर महानगरपालिकामध्ये आमच्या पदाधिकाऱ्याने सांगणार आहे, त्याच्यामध्ये हे पण खूप प्रमुख एक मुद्दा आहे की तुम्ही शाळांच्या बाबतीत का करत आहे. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण आपल्याला एक नवीन भविष्य घडवायचं असेल तो हमारे छोटे छोटे बच्चों को अगर हमने एजुकेशन नहीं देंगे, आप उनके शिक्षा के ऊपर देखिएगा, एक त्योहार के लिए, एक आप उत्सव मनाने के लिए खूप लोक याच्या बाबतीत मला शिव्या देणार की तुम्ही आमच्या कुंभमेळ्याचा विरोध करतो. पण जे स्पष्ट बोलायचे आहे ते कोणीतरी बोलायला पाहिजे. रिझल्ट आम्हाला दिसतो. संघटन म्हणून पुढे पक्षाचं महिला 5 वर्षातून पक्षात दिसलं होते. तर आजची जी कार्यकारणी आहे ते आहे पक्ष नगरसेवकांसाठी आमदारासाठी काम करणार आहे का, संघटनात्मक म्हणून का? बघा आता काय आहे की लोकसभेची निवडणूक संपली, आमदारकीची निवडणूक संपली, महानगरपालिका संपलं. आता महाराष्ट्रामध्ये अनेक असे शहरं आहे जिथे आम्ही पक्ष बांधणी आता सुरू केली नाही. काही शहरामध्ये आम्ही आमचे पदाधिकारी डिक्लेअर केले आणि अनेक शहरामध्ये ते आम्ही आतापर्यंत डिक्लेअर नाही केले. त्याचं कारण काय आहे की आता आम्ही सगळ्यांचं कामाचा रिव्ह्यू घेत आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असेही पदाधिकारी मिळेल MIM पक्षातले जे 8-8, 10-10 वर्षापासून कोणी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून बसलेला आहे, कोणी शहर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे, आणि त्यांची सर्वांची इच्छा होती की आम्हाला खासदारकीचं तिकीट द्या, आम्हाला निवडणूक लढायची आहे. पार्टीनं नाही दिले. आमदारकीचं तर द्याच द्या, आम्ही निवडून येणार, पार्टीने नाही दिले. मग कॉर्पोरेशनच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं की सुरुवात कॉर्पोरेशन पासून करू. अनेक नेते जे होते पदाधिकारी, नाही आम्ही कसा कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढणार, आम्ही तर खासदारकीचे उमेदवार, आम्ही तर आमदारकीचे उमेदवार आहे करते. आम्ही कंपल्सरी केलं त्यानं. आणि आम्हाला कळलं की 8-8, 10-10 वर्षापासून बसलेले जे पदाधिकारी आहे ते स्वतः आपल्या वॉर्डातून निवडून आले नाही, पण बसले होते, प्रमुख पदावर बसले होते. आता त्यांचं सगळ्यांचा रिव्ह्यू करून ते खूप आमच्यावर प्रेशर टाकत आहे कि मैं 8 साल से संभाल रहा हूँ, मैं 10 साल से संभाल रहा हूँ, मैं 12 साल से हूँ. इम्तियाज जलील साहब, आप जब आए ना पार्टी में, मैं उससे पहले से हूँ. बाबा रिझल्ट काय आणलं? पॉलिटिकल पार्टी म्हणजे रिझल्ट काय आणलं तुम्ही हे दाखवा. तुम्हाला माहित असेल की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मध्ये जेव्हा इलेक्शन होत होतं, इम्तियाज जलीलच्या बाबतीत कशा बहु तयार करण्यात आलं होतं. आता MIM संपली, पार्टीला विकून टाकलं, हे केलं. मागच्या वेळी आमचे 25 कॉर्पोरेटर निवडून आले होते, प्रामाणिकपणे काम केलं. तर आज 36 कॉर्पोरेटर्स आमचे त्या महानगरपालिकामध्ये MIM चे बसलेले आहे. ते जे लोक काम करतील ते राहणार, जे नाही काम करतील त्यांना आम्ही कशा देणार, कोणत्या आधारावर देणार? तुम्ही एक कॉर्पोरेटर सुद्धा निवडून आणू शकत नाही आहे. 3 जिल्ह्यातले असे आहे की ज्यांनी माझ्याकडे तिकीट मागितलं होतं महानगरपालिकेचे. एक जिल्ह्यामध्ये खूप जुना आमचा पदाधिकारी आहे, मला असं वाटतं की माझ्या 15 वर्षापासून तो बसलेला आहे. साहब हमको 20 फॉर्म चाहिए, AB फॉर्म चाहिए. तो मतलब 20? तो बोले हाँ साहब, हम 20 फॉर्म आप दे दीजिएगा, हम जीत के लेके आ रहे. मैं बोला किती येणार? तो बोले कम से कम हम आपको 15 सीटें देंगे करके. मैं बोला नाही पाहिजे मला 15, 5 आणू शकतं का?
तो मला 5 तो ला लूंगा करके. मी त्यांना त्यांचा पेपर दिला त्यांच्या हातात आणि त्यांना सांगितलं की लिहा की मी 5 सीट्स नाही आणलं 5 तर निकालाच्या दिवशी हे माझा राजीनामा समजावा. 5 तर सोडा, एकही नाही आणलं. आता घरी बसवण्याची त्यांची तयारी आम्ही सुरू करत आहे. साहेब मालेगावचा उल्लेख केला. नांदेडमध्ये जे आहे की तुम्ही हायकोर्टात जाण्याची आता सांगितलं की हायकोर्टात सोलापूर संदर्भात आपण कसं काय जाणार आहे? काय आहे की सिच्युएशन जे आहे, जे परिस्थिती आहे, ते नांदेडचा निकाल लागला तर त्याचा परिणाम जे आहे ते धुलियालाही होणार आहे आणि सोलापूरलाही होणार आहे. किंवा धुलियाचे आमचे जे पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहे त्याचा निकाल लागला तर त्याचा परिणाम नांदेडवरही होणार आणि सोलापूरला. मग आमच्या पार्टीचे गटनेता वहिदा मॅडमने सांगितलं की आम्हीही हायकोर्टामध्ये, आम्ही सांगितलं की तुम्ही आता हायकोर्टामध्ये गेलं तर त्याला टाइम लागणार. आपण वाट बघू की नांदेडचा निर्णय लवकर येतील किंवा धुलियाचा जे आलं तर हायकोर्ट स्पष्टपणे सांगतील की यांना अधिकार आहे, यांना विरोधी पक्षाची सीट मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलेला आहे. तशी परिस्थिती आम्हाला असं वाटतं की सोलापूरमध्ये एक स्वखुशीने भारतीय जनता पार्टीने मोठा मन राखून आम्हाला जे आमचा हक आहे, अधिकार आहे ते आम्हाला दिलं तर मला असं वाटतं की पुढच्या येणारा जे 4 वर्ष राहिलेले आहे, 4-4.5 वर्ष राहिलेले आहे ते आपण चांगल्या रीतीने काम करू शकेल. साहेब पक्ष हे भाजपला सपोर्ट करता येईल त्या शहरामध्ये. विधान परिषदेला बघितलं आम्ही, नगरसेवकाच्या इलेक्शनला बघितलं. असं मुस्लिम समाजाची होरसाट होत नाही का? मुस्लिम समाजाने एमआयएम पक्षाला 2 प्रभागामध्ये भरघोस मतांनी निवडून दिलं आणि भाजपाचे एमआयएमचे सगळे नगरसेवक भाजपची बाजू घेतात आणि भाजप बरोबरच असतात. अनेक विषय आहेत, हे चुकीचं आहे का नाही? नाही आता आरोप का आम्ही डोळ्यांनी बघितले. नाही आता तुम्ही मला सांगितलेले आहे, आम्हीही खूप बारकाईने. आता काय आहे की हे जे तुम्ही आरोप करता ना, हे नाही ठीक आहे ना. हे अवैसी साहेबांच्या बाबतीत अनेक वर्षापासून आम्ही एकच गोष्ट ऐकू लागलेले आहे. जिथे जिथे आमची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषद मध्ये कंपल्सरी आहे हे प्रश्न विचारणं की तुमचा आणि भाजपचा काही साठा लोटा आहे का? छुपा आता आता ठीक आहे ना, तुम्ही प्रश्न विचारलं. आता काय आहे की अनेक असे मुद्दे आहे. माझ्या शहरामध्येही भाजपचा महापौर आहे, भाजपची सत्ता आहे, पण समजा एखादा डेव्हलपमेंटचा चांगला इश्यू असेल, म्हणजे कालच आमच्याकडे ही जनरल बॉडी मीटिंग झाली, जे गुंठेवारीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला होता की गुंठेवारी ज्यांना करायची आहे त्यांना इतकं मोठा भुर्दंड द्यावा लागत होता, इतकी पेनॉल्टी होती त्याच्यामध्ये. तर आम्ही एक प्रस्ताव महापौरांना दिलं होतं की तुम्ही हे प्रस्ताव आणा, आम्ही एक मताने ते पास करू. याचा अर्थ हे होतं का की आम्ही भाजपच्या सोबत आहे, भाजपने आणलेला प्रस्ताव एमआयएम मदत करत आहे करके? इश्यू बेस्ड काही असेल तर नक्की आम्हीही त्यांच्या सोबत जाऊन जे शहराच्या बाबतीत, आणि असं नाही आहे की आम्ही दररोज यांना हे सांगतो हे करायचं हे नाही करायचं करके. आता 3 टर्म कॉर्पोरेटर राहिलेले आहे आमचे गटनेता मॅडम. काही लोक विचार करून त्यांना 3 वेळा महानगरपालिकेमध्ये पाठवले असेल ना. हे आरोप जे आपण करत आहे त्यांना लोक निवडूनच दिले नसते. आज आम्हाला, मी गाडीमध्ये बसून विचारत होतो की 6 आमचे कॉर्पोरेटर्स 100 मतांनी 150 मतांनी हे पराभव झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, का झालेला आहे, हे सर्वांना माहित आहे. आजच्या अवसरवर माझं शहर सोडून आज सोलापूरला आलेलो आहे. 2-3 कार्यक्रम इथे होते. आमचे पक्षाचे कॉर्पोरेटर जे आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होता, काही डेव्हलपमेंटचे कामाचं उद्घाटन होतं, आणि दुसरा आता 7 वाजता साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि अनेक दिवसापासून जे आहे ते आमचे जे
पार्टीचे नेते आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, त्यांची इच्छा होती की मी सोलापूरला येऊ, म्हणून मी आज आलेलो आहे. आणि मागच्या काही महिन्यामध्ये आमचे कॉर्पोरेटर्सने काय काम केलेले आहे, काय त्यांचं प्लॅनिंग आहे, हे सगळं एक रिव्ह्यू घेण्यासाठी ही येण्याचं कारण होतं. म्हणून मी आज आलेलो आहे. जास्त माझ्याकडे काही आहे नाही बोलण्यासारखं. आपल्याकडे काही प्रश्न असेल तर महापालिकेमध्ये जवळपास 8 नगरसेवक आपले आलेले आहेत की रिव्ह्यू देखील घेतलेला आहे. एकूण कामगिरी कशी आहे नगरसेवकांची, तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक आम्हाला अनेक प्रश्न आहेत. काय आहे की आपल्याकडे सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे. पण मला माहित आहे की पहिला वर्ष जे आहे, कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके, तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी. आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे. आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही. आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं. इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही. सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे, तेही आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे. का नाही मिळालेलं आहे? तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्येही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. तरी सुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची कुर्सी नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे. म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्वाची असते. आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही. आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको, की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे. म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे. कारण विरोधी पक्षाची ही एक खूप महत्वाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आणि असा इन्स्टिट्यूशन्समध्ये. म्हणून आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षानेही त्याच तत्परतेने त्यांनी काम करावं आणि जे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे लोकांच्या विश्वासावर आपण खरे उतरतील हे आम्ही वारंवार त्यांनाही, आमच्या कॉर्पोरेटर्सलाही आम्ही वारंवार हे सांगत राहतो. हो.